नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी भूगोल पाठ क्रमांक 3 पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रभेद या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, द्विमित साधनांची वैशिष्ट्ये। पहिला पॉइंट, नकाशे हे द्विमिती असतात। दुसरा पॉइंट, द्विमितीय घटकांची लांबी आणि रुंदी असते। लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते। त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये। 1. पृथ्वी गोल हा त्रिमित असतो। 2 पॉइंट, त्रिमित वस्तूला लांबी आणि रुंदी आणि उंची असते। तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते। 2. अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील? उत्तर, अगदी छोट्या पृथ्वीगोलावर प्रमुख अक्षवृत्ते, रेखावृत्ते दाखवता येतील। तसेच पृथ्वीवरील भूभाग, देश, बेट, सागर, महासागर इत्यादी बाबी दाखवता येतील। प्रश्न तिसरा, पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल? उत्तर, पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना पृथ्वी गोल या साधनाच्या माध्यमातून समजून घेणे सोपे होईल। चौथा प्रश्न, तुमचे गाव किंवा शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल? उत्तर आहे, आमचे गाव व शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडेल। पाचवा प्रश्न, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते? उत्तर, नकाशा हे साधन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल। असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।